हॅलो, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. जे प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे, ते म्हणजे भारतीय राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यातला प्रश्न क्रमांक 1, राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक कोण करू शकतो? तर राष्ट्रपती. दुसरा, राष्ट्रपतींना घटनेच्या कलम कोणत्यानुसार माफीचा अधिकार आहे? तर कलम 72नुसार राष्ट्रपतीला माफीचा अधिकार आहे. प्रश्न तिसरा, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कलम कोणते वापरले जाते? तर कलम 368. प्रश्न चौथा, राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून किती सदस्य निवडले जातात? तर 238. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार संसदेला आहेत, इतर कोणीही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. प्रश्न 6, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? तर 78. राज्यसभामध्ये सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष आहे? तर 6 वर्षाचा कार्यकाळ. प्रश्न 8, 21व्या घटना दुरुस्तीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश झाला? तर सिद्धी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश झाला. प्रश्न 9, 73वी घटना दुरुस्ती 1993मध्ये ग्रामीण स्वराज्य संस्था यामध्ये कोणती पद्धत आहे? तर त्याच्यामध्ये त्रिस्तरीय पद्धत आहे. त्रिस्तरीयमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे तिन्ही येतात, म्हणून त्याला त्रिस्तरीय म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, समान नागरी कायदा कोणत्या अनुच्छेदमध्ये आहे? तर अनुच्छेद क्रमांक 44. नवनवीन अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.